नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये आपण बघत आहे पहिला चॅप्टर, युनिट नंबर फर्स्ट, सिंपल मशीन. 50% आपला युनिट कम्प्लीट झालेला आहे. बरेचसे न्यूमेरिकल घेतलेले आहेत आणि आज पण मी बरेचसे न्यूमेरिकल घेणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्याच्या आधी थोडीफार आपण रिव्हिजन घेऊन घेऊ, फॉर्म्युलेचे रिव्हिजन, कारण की फॉर्म्युलेचे रिव्हिजन असणं खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. तसंच अगेन तुम्हाला सांगतो मी की आता जेवढे मी फॉर्म्युले तुम्हाला लिहून देणार आहे, तर तुम्ही काय करायचं, फॉर्म्युल्यासाठी एक स्पेशल रजिस्टर घ्यायचं. जास्त महागवाला नाही घ्यायचं, फक्त 10 ते 15 रुपये प्राइस असली पाहिजे त्याची. आणि त्याच्यावर फक्त फॉर्म्युले फक्त लिहायचे. चॅप्टर नंबर फर्स्ट फॉर्म्युले, चॅप्टर नंबर सेकंडचे फॉर्म्युले, असे चॅप्टर वाईज फॉर्म्युले लिहायचे. म्हणजे तुमची शॉर्ट नोट्स, त्याला शॉर्ट नोट्स म्हणतात. ओके, तर बघा आता चॅप्टरचं नाव माहीतच आहे तुम्हाला, सिंपल मशीन. याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपण समोरचेच घेणार आहे, फक्त थोडीशी रिव्हिजन घेऊ आधी. तर सर्वात आधी बघा एफर्ट. तर एफर्ट कशाला म्हणतात? एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. हा फोर्स असतो. हा काय राहतो? फोर्स. आपण किती फोर्स उचलू शकतो, इट इज द एफर्ट. म्हणजे मशीन किती फोर्स हे करू शकते. त्याच्यानंतर लोड, म्हणजे फोर्स जर समजा आपण लावला तर किती लोड आपल्याला भेटू शकते मशीन कडून, डब्ल्यू. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी, लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. त्याच्यानंतर आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी, लोड अपॉन एफर्ट, इज द मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. त्याच्यानंतर आहे व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स मूव बाय एफर्ट, डिस्टन्स मूव बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स मूव बाय लोड. डिस्टन्स मूव बाय लोड, velocity ratio, distance move by effort upon distance move by load. त्याच्यानंतर बघा इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. हा इफिशियन्सीचा फॉर्म्युला. 1 2 3 4 5. त्यानंतर 6 नंबरवर आहे आयडियल मशीन. म्हणजे की आयडियल मशीन म्हणजे की आयडियल एफर्ट घेऊ आपण आधी. आयडियल एफर्ट, आयडियल एफर्ट म्हणजे काय होते? पी आय. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी आणि आयडियल म्हणजे आय. पी आय म्हणजे होते डब्ल्यू अपॉन व्ही आर. डब्ल्यू अपॉन व्ही आर, लोड अपॉन व्हेलॉसिटी रेशो. त्यानंतर घेऊ आपण आयडियल लोड. आयडियल लोड म्हणजे डब्ल्यू आय. आता डब्ल्यू आय जर काढायचा असेल तर पी इंटू व्ही आर, पी इंटू व्ही आर. त्याच्यानंतर बघा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे की पी एफ फाईन करायचा आपल्याला, पी एफ. त्याचा फॉर्म्युला आहे पी मायनस पी आय, पी मायनस पी आय. त्याच्यानंतर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, याचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू एफ. याचा डब्ल्यू एफ इज इक्वल टू डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. त्याच्यानंतर बघा लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, डब्ल्यू एफ. एफर्ट म्हणजे होते एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. याच्यानंतर लक्षात ठेवा रिव्हर्सिबल मशीन कशाला म्हणतात. रिव्हर्सिबल मशीन थोडे पूर्ण आपण रिव्हिजन घेऊन राहिलो. रिव्हर्सिबल मशीन जर तुम्हाला क्वेश्चन केला कोण की रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय, की ज्याची इफिशियन्सी इफिशियन्सी
50% पेक्षा जास्त, 50% पेक्षा जास्त, त्याला रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. त्यानंतर इरिव्हर्सिबल मशीन कशाला म्हणतात किंवा नॉन रिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल मशीन ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी. त्याच्यानंतर हे झालं इरिव्हर्सिबल. त्यानंतर 12वा नंबरचा बघा की जर एक्झॅक्ट इफिशियन्सी 50% असली, एक्झॅक्ट इफिशियन्सी 50%, याला म्हणतात पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग. काय म्हणतात? पॉइंट ऑफ रिव्हर्सिंग, पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल मशीन. पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल मशीन की ज्याची इफिशियन्सी किती असते? एक्झॅक्ट 50%. आयडियल मशीन कशाला म्हणतात? आयडियल मशीन, आयडियल मशीन म्हणजे होते काय माहित आहे का? ज्याची इफिशियन्सी 100% असते. याची इफिशियन्सी किती असते? 100% असते, त्याला आयडियल मशीन म्हणतात. तर त्याच्यामध्ये येते मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. हे बरोबर असतात आयडियल मशीन मध्ये. त्याच्यानंतर मग बघितलं आपण लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन कशाला म्हणतात? हे असली तर त्याच्यानंतर लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन म्हणजे होते P इज इक्वल टू MW प्लस C. इट इज द लॉ ऑफ मशीन. त्यानंतर 15 नंबरचा फॉर्म्युला आहे, आपण शिकलो मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फॉर्म्युला आहे 1/m. m म्हणजे स्लोप होते, एवढं लक्षात ठेवता. त्यानंतर मॅक्झिमम इफिशियन्सी, मॅक्झिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. हे बघितले आपण मॅक्झिमम इफिशियन्सी. एवढे सारे फॉर्म्युले आपण बघितले आतापर्यंत. बस याच्यानंतर तो कुठला फॉर्म्युला आपण बघितलेला नाहीये. बघा एवढेच फॉर्म्युले आहेत. जर एवढे फॉर्म्युले जर तुम्ही पाठ करसाल आणि त्याच्यानंतर अजून 9 फॉर्म्युले त्याच्यात ऍड होतील, तर तुम्हाला या चॅप्टर मध्ये मिनिमम 16 मार्क्स भेटतात. 16 आउट ऑफ 16. आणि तुमची जी युनिट टेस्ट आहे त्या युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतील. 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान तुमची युनिट टेस्ट आहे. फुल आउट ऑफ. जसं मी सांगतो तसं करा, बस बनून येतो. सिंपल मशीन. आता एफर्ट इट इज डिनोटेड बाय P, लोड इट इज डिनोटेड बाय W, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू W अपॉन P, velocity ratio is equal to distance move by effort upon distance move by load. त्यानंतर इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे MA अपॉन VR इंटू 100. आयडियल एफर्ट PI इज इक्वल टू W अपॉन VR. आयडियल लोड WI इज इक्वल टू P इंटू VR. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन PF इज इक्वल टू P मायनस PI. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन WF इज इक्वल टू WI मायनस W. रिव्हर्सिबल मशीन इफिशियन्सी 50% पेक्षा जास्त, इरिव्हर्सिबल मशीन इफिशियन्सी 50% पेक्षा कमी, एक्झॅक्ट इफिशियन्सी 50%, पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल. आयडियल मशीन ज्याची इफिशियन्सी 100% असते. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो सारखा राहते. त्यानंतर लॉ ऑफ मशीन P इज इक्वल टू MW प्लस C. मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 1/m आणि इफिशियन्सी मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट असा आहे, For a certain machine, the law
for a certain machine the law is P is equal to 0.08 W plus 5 Newton. Calculate the effort. Calculate the effort required to lift a load of 5 kilonewton. Of 5 kilonewton. Also calculate maximum mechanical advantage. And identify the types of machine. म्हणजे रिव्हर्सिबल आहे की नॉन रिव्हर्सिबल आहे, टाइप्स ऑफ मशीन. velocity ratio of the machine is 20. बघा आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सर्वात आधी आहे की नाही मेकॅनिक्सचं प्रॉब्लेम वाचायचं. काय आहे पहिली प्रॉब्लेम समजून घ्यायचं आणि नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. The law is P is equal to 0.08 W plus 5 Newton. Calculate the effort required to lift a load of 5 kilonewton. Also calculate maximum mechanical advantage and identify the types of machine. Velocity ratio of the machine is 20. तर सर्वात आधी हे प्रॉब्लेम आहे की नाही एक वेळा वाचला आता आपण. तर सर्वात आधी बघायचं की काय काय आपल्यापाशी दिलेलं आहे त्यांनी प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे आणि काय काय त्यांना विचारलेलं आहे. तर सर्वात आधी तुम्ही जर समजा पहिली लाईन जर वाचाल फॉर ए सर्टन मशीन द लॉ म्हणजे की लॉ ऑफ मशीन गिवन दिली त्यांना. लॉ ऑफ मशीन दिलेली आहे P is equal to 0.08 plus 5 ब्रॅकेट कंप्लीट न्यूटन. हे दिली आहे लॉ ऑफ मशीन. आता या लॉ ऑफ मशीन जर समजा गिवन दिली तर याच्यावरून तुम्ही काय फाईंड करू शकता माहित आहे का. याच्यावरून तर तुम्ही एक तर एफर्ट फाईंड करू शकता किंवा लोड फाईंड करू शकता. तिथं दिला 0.08 W प्लस 5 न्यूटन हे दिले आहे लॉ ऑफ मशीन पहिल्या लाईन मध्ये. त्यानं मग दुसरी लाईन वाचली तर त्यानं सेकंड लाईन वाचायची. तर सेकंड लाईन मध्ये त्यांना काय म्हटलं बघा कॅल्क्युलेट द एफर्ट. काय फाईंड करा एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी फाईंड करा. रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 5 किलोन्यूटन. लोड म्हणजे होते डब्ल्यू दिलेलं आहे 5 किलोन्यूटन. हे किलो न्यूटन असलं तर किलो न्यूटनचं कन्व्हर्शन करायचं न्यूटन मध्ये. आता 5 किलो न्यूटन म्हणजे होते 5000 न्यूटन. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. 1 किलोग्रॅम साखर घेतली 1 किलो साखर घेतली 1 किलो किती साखर म्हणजे किती ग्रॅम 1 किलो साखर म्हणजे 1000 ग्रॅम 1000 ग्रॅम हे तर सर्वांना माहितच आहे. 1 लिटर दूध म्हणजे किती मिलीलिटर 1000 मिलीलिटर 1 लिटर. तसंच सेम 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तसंच 5 किलो न्यूटन म्हणजे 5000 न्यूटन. तर इथं सिंपल आहे. त्यानं काय म्हटलं एफर्ट फाईंड करा आणि लोड म्हणजे होते डब्ल्यू दिलेला आहे 5000 म्हणजे या डब्ल्यूच्या जागी 5000 टाकायची बस बाकी काहीच नाही. अत्यंत सोपी आहे काही प्रॉब्लेम नाही. तर इथे 0.08 डब्ल्यू 5000
+5 न्यूटन. आणि आता सिंपल कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेटर उचलायचं, कॅल्क्युलेटर पहिले रिफ्रेश करायचं, शिफ्ट 9 3 इक्वल्स टू AC न. जसं कॅल्शियम मध्ये दिलेलं आहे तसंच पहिले काय दिलं आहे ब्रॅकेट, तर पहिले ब्रॅकेट टाकायचं. नंतर काय 0.08 0.08, नंतर काय आहे ब्रॅकेट, तर ब्रॅकेट नंतर किती आहे 5000 नंतर काय ब्रॅकेट कम्प्लीट नंतर काय ++5 नंतर ब्रॅकेट 405. याचा आन्सर आहे 405 न्यूटन. हा आपण एफर्ट फाइंड केला, एफर्ट फाइंड झाला. आता एफर्ट आपण सॉल्व्ह केला. मग त्याच्यानंतर अजून एक आता 3 नंबरची लाईन वाचली, ऑल्सो कॅल्क्युलेट द मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता तुम्हाला माहित आहे की मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय असते. मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज चा फॉर्म्युला आहे 1/m. 1/m आणि m म्हणजे असते ही व्हॅल्यू W च्या समोरची, हे असते व्हॅल्यू m. 0 म्हणजे 1/0.08 1/0.08. बघू आता काय येते तर 1/0.08 म्हणजे येते 12.5. मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 12.5. मग त्यानंतर काय म्हणते आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मशीन. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मशीन, व्हेलॉसिटी रेशो 20 दिला आहे. आता आयडेंटिफाय जर करायचं असेल तर तुम्हाला इफिशियन्सी काढायला लागेल. काय काढायला लागेल इफिशियन्सी, त्याच्याशिवाय तर तुम्ही आयडेंटिफाय करू नाही शकत. तर मग आयडेंटिफाय साठी इफिशियन्सी. आता मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढला तिथं आपण मॅक्झिमम इफिशियन्सी काढून टाकू. मॅक्झिमम काढलाच ना तर मग तेच मॅक्झिमम इफिशियन्सी. तर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100 हा फॉर्म्युला आहे त्याचा. मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे 12.5. व्हेलॉसिटी रेशो दिलाय त्यानं, व्हेलॉसिटी रेशो किती दिलाय, व्हेलॉसिटी रेशो दिलाय 20. तर 20 इंटू 100 12.5 अपॉन 20 इंटू 100 हे झाली मॅक्झिमम इफिशियन्सी. आणि सिंपल काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं. 12.5 पहिले हे डिवाइडच असेल 12.5 डिवायडेड बाय 20, एक मिनिट 20 मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे येते तुमची इफिशियन्सी 62.5 मॅक्झिमम 62.5%. हे झाली मॅक्झिमम इफिशियन्सी. आता मॅक्झिमम इफिशियन्सी काढली तर तुम्हाला माहित आहे की आता हे इफिशियन्सी 50% पेक्षा काय आहे जास्त आहे. 50% पेक्षा जास्त आहे, 50% पेक्षा काय जास्त आहे. आणि 50% पेक्षा जर जास्त असेल तर मशीन काय राहते रिव्हर्सिबल. हा इथं याचं मशीन इज रिव्हर्सिबल. मग झालं, प्रॉब्लेम इज सॉल्व. मशीन इज रिव्हर्सिबल, प्रॉब्लेम इज कम्प्लिटेड. एक वेळा पुन्हा सांगतो प्रॉब्लेम एक वेळा पुन्हा बघा. प्रॉब्लेम असा आहे एक मिनिट. For a certain machine, the law is P is equal to 0.08 W plus 5 Newton. तर लॉ ऑफ मशीन दिली आहे P is equal to 0.08 W plus 5 Newton. त्यानंतर कॅल्क्युलेट द एफर्ट, आपल्याला एफर्ट फाइंड करायचा आहे म्हणजे P फाइंड करायचा आहे. रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड 5 किलो न्यूटन. लोड किती दिलेला आहे 5 किलो न्यूटन म्हणजे W दिलेला आहे 5 किलो न्यूटन म्हणजे की 5000 न्यूटन. मग याच्यात डब्ल्यूच्या जागी डब्ल्यूची व्हॅल्यू टाकली आपण 5000 न्यूटन. मग 0.08 इन ब्रॅकेट 5000 प्लस 5 म्हणजे 405. त्याच्यानंतर मग काय म्हटलंय त्यानं ऑल्सो कॅल्क्युलेट मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढला 1/m म्हणजे 1/0.08 म्हणजे 12.5. जर समजा त्यानं मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायला सांगितला नसता तर आपण मॅक्झिमम इफिशियन्सी काढली नसती, आपण साधीवाली इफिशियन्सी काढली असती. साध्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. आता हा ऑलरेडी मॅक्झिमम दिलेला आहे त्याच्यामुळे की इथं काय करायचं हा फॉर्म्युला अप्लाय केला. आता मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आला 12.5. व्हेलॉसिटी रेशो हे बघितलं दिला आहे व्हेलॉसिटी रेशो 20
20 इंटू 100 कॅल्क्युलेशन केलं 62.5. 50% पेक्षा जास्त आहे म्हणजे मशीन इज रिव्हर्सिबल. मशीन इज रिव्हर्सिबल. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता घेणार आहे आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड लिहू. नोट डाऊन दिस प्रॉब्लेम. सर्टन मशीन has a law of machine P is equal to 0.025 W plus 20 Newton with velocity ratio 60. Calculate efficiency at a load of 1 kilonewton. Calculate the efficiency at a load of 1 kilonewton. प्रॉब्लेम बघा काय ना. ए सर्टन मशीन हॅज द लॉ ऑफ मशीन पी दिलेला आहे म्हणजे लॉ ऑफ मशीन गिवन दिलेला ना. लॉ ऑफ मशीन गिवन दिलेली आहे आणि लॉ ऑफ मशीन दिली आहे पी इज इक्वल टू 0.025 W plus 20 0.025 W plus 20 न्यूटन. तर आता बघा वेलोसिटी रेशो दिला 60. कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऍट द लोड ऑफ 1 किलो न्यूटन. लोड म्हणजे होते डब्ल्यू. डब्ल्यू किती दिलाय 1 किलो न्यूटन. आता 1 किलो न्यूटन म्हणजे काय 1000 न्यूटन. तर एफर्ट काढून घेऊ आपण. काय काढून टाकू एफर्ट. इफिशियन्सी फाईन करायची आहे ना आपल्याला तर एफर्ट काढाच लागेल. 0.025 डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे 1000 प्लस 20. हे डब्ल्यूच्या जागी डब्ल्यूची व्हॅल्यू आपण पुट केली म्हणजे कसं येणार मग बघा 0.025 इन ब्रॅकेट 1000 प्लस 20 अँड एफर्ट येते 45 न्यूटन. आता तुमच्यापाशी लोड पण आहे आणि एफर्ट पण आहे. मग आता आपल्याला इफिशियन्सी काढायसाठी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पाहिजे. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय मॅक्झिमम मेकॅनिकल नाही काढायचा कारण इथं सांगितलं नाही त्यानं मॅक्झिमम. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय डब्ल्यू अपॉन पी. तिथे घेतला डब्ल्यू अपॉन पी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. तर डब्ल्यू किती दिलेला आहे 1000 आणि पी किती दिलेला आहे 45. तर 1000 डिवायडेड बाय 45. आता 1000 डिवायडिंग बाय 45 केले तर किती येतं 22.22 हा झाला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता काढायचं आपल्याला व्हेलॉसिटी रेशो. आता काढू आपण व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो तर आहेच आपल्यापाशी ऑलरेडी. हे पहा व्हेलॉसिटी रेशो याच्यात दिलेला आहे. इफिशियन्सी काढायची आहे तर इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला आहे आपल्यापाशी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज व्हेलॉसिटी रेशो इंटू 100 हा इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे.
मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. त्यानंतर सिंपल काय करायचं, याच्यात हे व्हॅल्यू पुटअप करायचे, बाकी काही नाही. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आहे, 22.22. व्हेलॉसिटी रेशो किती आहे, 60 इंटू 100 बाय युझिंग कॅल्क्युलेटर. तर इफिशियन्सी किती येते, 22.22 डिवायडेड बाय 60 इंटू 1000. किती येते, 3. बापरे, खूपच जास्त आली येतं. 100 किती, 100 आहे सर. 1000 केलं सर तुम्ही, 100 पाहिजे. 100. हा, ते समोर भेटली असं कसं, 100. 37 पॉईंट. मी त्याचा वाटलं की 100च्या वर एफिशियन्सी कधीच येत नसते, एवढं लक्षात ठेवा. एफिशियन्सी आहे 37.03%. मी माझ्या कॅल्सीमध्ये 1000 लिहिलं होतं गलतीनं. बरं, प्रॉब्लेम इज सॉल्व. प्रॉब्लेम नंबर 3. इन ए लिफ्टिंग मशीन ए लोड ऑफ 10 kilonewton is raised by effort 300 Newton. If the efficiency is 75%, calculate the mechanical advantage and velocity ratio. In a lifting machine, a load म्हणजे होते W, 10 kilonewton. 10 kilonewton म्हणजे होते 10,000 न्यूटन. 10,000 न्यूटन is raised by the effort दिलेला आहे P, 300 न्यूटन. इफिशियन्सी दिलेली आहे 75%. 75%. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचा आहे आणि व्हेलॉसिटी रेशो काढायचा आहे. ओके, काढून टाकू. त्यात काय, तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला एकदम सोपीच आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे होते W अपॉन P. W किती आहे, 10,000 अपॉन P. P म्हणजे होते 300. 10,000 अपॉन 300. तर इथं हो द्या, कॅल्शियम किती येते, 10,000 डिवायडेड बाय 300, 33.33. 33.33. हा झाला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता व्हेलॉसिटी रेशो साठी फॉर्म्युला आहे आपल्यापाशी, पण इफिशियन्सी आहे ना, याच्या तुम्ही व्हेलॉसिटी रेशो काढता येते. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. बघा काय काय दिलेलं आहे, जे दिलं आहे तिथे व्हॅल्यू टाकून देऊ. इफिशियन्सी किती दिली आहे, 75. त्याचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 33.33. व्हेलॉसिटी रेशो काढायचा आहे आपली इंटू 100. हा व्हेलॉसिटी रेशो अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 75 इंटू व्हेलॉसिटी रेशो. जो काढायचा आहे ना त्याला स्पेशल काढायला लागेल आपल्याला. 33.33 इंटू 100. त्यात 75 इंटू मध्ये इकडे करतो डिवाइड, तर व्हेलॉसिटी रेशो भेटून जातो तुम्हाला 33.33 इंटू 100 डिवायडेड बाय 75. व्हेलॉसिटी रेशो काय येते बघा, 33.33 इंटू 100 डिवायडेड बाय 75. 44.44. 44.44 हे झाला व्हेलॉसिटी रेशो. आजच्यासाठी आपण इथं थांबून जाऊ. उर्वरित लेक्चर आपण नेक्स्ट नंतर. धन्यवाद.